पिंपरी चिंचवडचा स्मार्ट सिटी प्रकल्प खरोखरच यशस्वी ठरला की फक्त कोट्यावधींचा वाया गेलेला खर्च ठरतो, हेच प्रश्न आता पडलेत. भारताच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत निवडलेल्या पिंपरी चिंचवडसाठी सुरू केलेल्या प्रकल्पावर तब्बल 1378 कोटी खर्च झाला. पण मार्च 2026 नंतर प्रकल्प पूर्णपणे बंद होणार आहेत. केंद्र सरकारने निधी थांबवल्यामुळे महापालिकेला स्वतःचा खर्च करावा लागला आणि आर्थिक भार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. एरिया बेस्ड डेव्हलपमेंटसाठी 511 कोटी आणि पॅन सिटी सोल्युशन्ससाठी 867 कोटी खर्च झाले. तरीही 17 प्रकल्प अपूर्णच राहिलेत. स्मार्ट टॉयलेट्स, स्मार्ट ट्रॅफिक, सेवरेज आणि वॉटर मॅनेजमेंट सारखी कामं अपूर्ण राहिल्यामुळे नागरिकांना अपेक्षित सुविधाच मिळाल्या नाहीयेत. महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीत समन्वयाचा अभाव हा मोठा अडथळा ठरलेला दिसतोय. काही कामे जसे रस्ते, BRTS सुधारणा यशस्वी झाली, पण प्रकल्पाचा संप पूर्णतः बंद होणे ही आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आणि अपूर्ण कामांची जबाबदारी महापालिकेकडे सोपवण्याची गरज होती. मार्च 2026 नंतर शहर विकासासाठी संपूर्ण जबाबदारी महापालिकेकडे राहणार आहे आणि नागरिकांना आता प्रकल्पांच्या अपूर्णतेबाबत महापालिकेकडूनच उत्तर मिळेल. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.